शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज. हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेली वक्तव्य वादग्रस्त ठरली होती. अधिवेशनात आज कृषी दिनी विरोधकांनी याच वक्तव्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस आमदार नाना पटोळे व विरोधी बाकांवर बसलेल्या अनेक आमदारांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही, असं नाना पटोळे म्हणाले. नाना पटोळे अध्यक्षांच्या खुर्चीवर जाऊन जाब विचारू लागले. यावर मुख्यमंत्र्यांनी नाना पटोळेंच्या माफीची मागणी केली. यानंतर कामकाज चालू ठेवण्यासाठी म्हणून नाना पटोळ्यांचं दिवसभरासाठी निलंबन करत असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं. अध्यक्ष महाराज, या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात आहे, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज. हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज. ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज. याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे सन्माननीय सदस्य अध्यक्ष महाराज, तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. दिनांक 30 जून 2025 पासून काय करताय तुम्ही, काय करताय? हे काय योग्य नाही, हे काय योग्य नाही, हे योग्य नाही, हे योग्य नाही. नाना भाऊ, हे बरोबर नाही, बरोबर नाही. दिनांक 30 जून 2000 हे चुकीचं आहे, चुकीचं आहे.